नमस्कार. विकास समाचारमध्ये आपले स्वागत. पत्नी व मेहुण्याने बीएमसी लिपिकाची हत्या करून दिले अपघाताचे स्वरूप. काही दिवसांपूर्वी नाशिकमधील नांदगाव तालुक्यातील जातेगाव जवळील पिनाकेश्वर टेकडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर बृहन्मुंबई महापालिकेत नोकरीस असलेल्या एका लिपिकाचा दुचाकीसह मृतदेह आढळून आला होता. प्राथमिक तपासात हा अपघात असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून हा पूर्वनियोजित खून असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. कथित प्रेमसंबंधाच्या संशयातून पीडितेची पत्नी, मेहुणी आणि साथीदारांनी हा खून केल्याचा खुलासा पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी केला. मृत हा मूळचा अमळनेर तालुक्यातील वाघोरी येथील असून त्याला त्याच्या मेहुण्याने खोट्या वाहनाने पिनाकेश्वर परिसरात नेले. पीडितेला जातेगाव येथील एका निर्जन टेकडीवर नेऊन डोक्यावर दगड व लाकडी दांडक्याने प्राणघातक वार केले. इतर नातेवाईकही त्या ठिकाणी सामील झाले होते. मोटारसायकल झाडाजवळ सोडून अपघात झाल्याचे दृश्य रंगले. सखोल तपासांती पोलिसांनी हा नियोजित खून असल्याचा निष्कर्ष काढला. मृताची पत्नी, तिची बहीण आणि संदीप लोखंडे, साईनाथ सोनवणे, नितीन मोरे यांना अटक करण्यात आली आहे. सदर